आयुष्यात आनंदी कसं राहावं? नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. तुम्ही शेवटचं मनापासून कधी हसला होता? विचार करा. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळं काही मिळवतोय. पैसा, करिअर, स्टेटस. पण एक गोष्ट कुठेतरी मागे सुटते, ती म्हणजे आनंद. आपल्याला वाटतं की गाडी घेतली की आनंद मिळेल, नवीन फोन घेतला की आनंद मिळेल. पण हा आनंद तात्पुरता असतो. मग कायमस्वरूपी आनंदी कसं राहायचं? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 सोप्या गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू केल्या तर तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 7वी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, तुलना करणे थांबवा. पहिली आणि सगळ्यात मोठी गोष्ट, दुसऱ्यांशी स्वतःची तुलना बंद करा. सोशल मीडिया आल्यापासून हे प्रमाण खूप वाढलंय. आपण कोणाचे तरी फिरायला गेलेले फोटो बघतो, कोणाची नवीन गाडी बघतो आणि मनातल्या मनात स्वतःला कमी लेखू लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर लोक फक्त त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी दाखवतात, त्यांचे संघर्ष नाही. तुमची स्पर्धा फक्त तुमच्या कालच्या दिवसाची असली पाहिजे, दुसऱ्या कोणाशी नाही. जेव्हा तुम्ही तुलना करणं थांबवता, तेव्हा तुमच्या मनावरचा 50% ताण आपोआप कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. अनेकदा आपण समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून अशा गोष्टींना हो म्हणतो, ज्या आपल्याला करायच्या नसतात. यामुळे आपण स्वतःवर विनाकारण मानसिक दडपण आणतो. सगळ्यांनाच खुश करणं हे माणसाचं काम नाही. स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि वेळेसाठी कधी-कधी समोरच्याला नम्रपणे नाही म्हणणं अत्यंत गरजेचं आहे. ही स्वार्थी वृत्ती नाही, तर हा स्वतःचा आदर आहे. तिसरी गोष्ट, कृतज्ञता माना. तिसरी गोष्ट आहे कृतज्ञता. म्हणजेच आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे किंवा निसर्गाचे आभार मानणे. आपण नेहमी आपल्याकडे काय नाही आहे यावर रडत बसतो. माझ्याकडे मोठी गाडी नाही, मोठं घर नाही. पण आपल्याकडे जे आहे ते जगातील लाखो लोकांकडे नाही. तुमच्याकडे राहायला घर आहे, खायला अन्न आहे आणि निरोगी शरीर आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी आठवा, ज्या आज तुमच्या आयुष्यात चांगल्या घडल्या. यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत सकारात्मक होईल. चौथी गोष्ट, वर्तमानात जगा. लाईव्ह इन द प्रेझेंट. चौथी गोष्ट, जी ऐकायला सोपी आहे पण करायला कठीण, ती म्हणजे वर्तमानात जगणे. आपला जास्तीत जास्त वेळ एकतर भूतकाळातील चुकांवर पश्चाताप करण्यात जातो किंवा भविष्याची चिंता करण्यात जातो. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य अजून आलेलं नाही. आपल्या हातात फक्त आजचा, आत्ताचा क्षण आहे. जेव्हा तुम्ही जेवत असाल तेव्हा जेवणाचा आनंद घ्या. मित्रांसोबत असाल तर फोन बाजूला ठेवून त्यांच्याशी गप्पा मारा. आत्ताच्या क्षणाचा आनंद घ्यायला शिका.
5वी गोष्ट, आरोग्याकडे लक्ष द्या. 5वी गोष्ट म्हणजे तुमचं शरीर आणि आरोग्य. मित्रांनो, पहिलं सुख निरोगी काया असं आपल्याकडे म्हटले जाते. जर तुमचं शरीर दुखत असेल किंवा तुम्ही आजारी असाल तर जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. दिवसातून किमान 20 ते 30 मिनिटे स्वतःच्या शरीरासाठी काढा. मग तो व्यायाम असो, योगा असो किंवा फक्त चालणं असो. चांगलं अन्न खा आणि पुरेशी झोप घ्या. निरोगी शरीरातच आनंदी मन वास करत असतं. 6वी गोष्ट, अपेक्षा कमी ठेवा. मॅनेज युअर एक्सपेक्टेशन. 6वी गोष्ट म्हणजे लोकांकडून अपेक्षा ठेवणं बंद करा. आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण हे असतं की आपण इतरांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो. मी त्याच्यासाठी एवढं केलं, मग त्याने माझ्यासाठी का नाही केलं? अपेक्षा नेहमी स्वतःकडून ठेवा, इतरांकडून नाही. जेव्हा तुम्ही समोरच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता गोष्टी करता, तेव्हा तुम्हाला कधीच निराशा मिळत नाही आणि मन नेहमी शांत राहतं. 7वी गोष्ट, स्वतःसाठी वेळ काढा आणि छंद जोपासा. मी टाईम अँड हॉबीज. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःसाठी मी टाईम काढा. लहानपणी आपल्याला चित्र काढायला आवडायचं, गाणी गायला आवडायची किंवा पुस्तके वाचायला आवडायची. जसे आपण मोठे झालो तसे आपले छंद कुठेतरी हरवून गेले. आठवड्यातून किमान 1 तास तरी अशा गोष्टींसाठी काढा जी केल्याने तुम्हाला मनापासून आनंद मिळतो. तो तुमचा विरंगुळा असेल जो तुम्हाला आतून रिचार्ज करेल. तर मित्रांनो, आनंद हा बाजारात विकत मिळणारा जिन्नस नाही, तो तुमच्या आतच आहे. फक्त गरज आहे वर सांगितलेल्या गोष्टी आपल्या सवयीत आणण्याची. आजपासूनच यातली कोणती गोष्ट तुम्ही सुरू करणार आहात, मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.